किरीट सोमय्या यांच्या पत्नीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये संजय राऊत दोषी ठरले। अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये कोर्टाने संजय राऊतांना दोषी ठरवलं असून 15 दिवसांची कैद देखील सुनावली आहे। मात्र काही तासातच संजय राऊतांना जामीन देखील मिळालाय। पाहूयात एक रिपोर्ट। अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना माझगाव कोर्टाने दोषी ठरवलंय। किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊतांवर अब्रू नुकसानीचा दावा केला होता। त्यामध्ये राऊतांना 15 दिवसांची कैद आणि 25,000चा दंड ठोठावण्यात आला। मीरा भाईंदरमधील 154 सार्वजनिक शौचालयांपैकी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला 16 शौचालयाचं कंत्राट मिळालं होतं। मात्र बनावट कागदपत्र सादर करून 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर केला होता। मेधा यांनी संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला, ज्यामध्ये राऊत दोषी आढळले। यानंतर संजय राऊतांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीनही मिळाला आणि आता वरच्या कोर्टात याचिका करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे। सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार, खासदार, महानगरपालिका, विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत। पण फासावर कोणाला लटकवलं तर संजय राऊतांना, कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत। 1 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं। आज संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत। चॅलेंज करतो उद्धव ठाकरे संजय राऊतला। तुम्ही न्यायाधीश आरती कुलकर्णीवर आरोप करतायत, त्यांनी विधानसभा निवडणूक समोर ठेवून हा निर्णय दिला, मोदी देतात मुद्दा आणून त्यांनी दिला। त्याच्यामध्ये हिंमत असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं, हे समजली आहे। न्यायालयाच्या निर्णयानुसार आपण दोषी नाही, आपल्यावर खोटे आरोप झाले असं मेधा सोमय्या यांनी म्हटलंय। न्यायालयाच्या निर्णयानुसार सिद्ध झालेलं आहे, तर त्यांना काय बोलायचं, त्यांनी काय बोलावं हे मी नाही सांगू शकत। पण म्हणजे मी निरपराध आहे आणि ह्याच्यामध्ये मी काही घोटाळा केलेला नाही, हे आता न्यायालयाने सिद्ध केल्यामुळे मी अतिशय संतोषी आणि खूप अतिशय आनंदी आहे। न्यायव्यवस्था ही कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही, अण्णाभाऊ साठेने सांगून ठेवलं आहे। आणि न्यायव्यवस्था ही दबावाखाली आहे। ज्या देशाचे सरन्यायाधीश यांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री गणपतीला मोदक खायला जातात, त्या देशात आमच्यासारख्या लोकांनी न्यायाची काय अपेक्षा करायची। इकडे भाजपच्या आशिष शेलार यांनी संजय राऊतांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मुळामध्ये संजय राऊत यांनी स्वतःचा आज राजीनामा दिला पाहिजे, माझी मागणी। किंबहुना उद्धवजी संजय राऊत यांचा राजीनामा घेणार आहेत का, हा माझा सवाल आहे। संजय राऊतांची निकालानंतर काही तासातच जामिनावर सुटका झाली। आता राऊतांनी वरच्या कोर्टात आव्हान देण्याचं ठरवलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।